भागवत धर्माची पताका भडकावत ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले। या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात। शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे। वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांचं महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी। पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत मानाचे पालखी सोहळे। सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, कात्रज डेअरी, महालक्ष्मी डेव्हलपर्स, मांडके हिअरिंग सर्व्हिसेस। संत योगी चांगदेव हे नाथपंथी कवी आणि संत होते। चांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते। योग सामर्थ्याने ते 1400 वर्ष जगले अशी मान्यता आहे। त्यांच्या गुरुचे नाव वटेश्वर, म्हणूनच चांगदेव यांना चांगा वटेश्वर असेही म्हणतात। सासवड येथे वटेश्वर महादेवाचे मंदिर आहे। चांगदेव यांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली, म्हणून त्यांना चांगा वटेश्वर या नावाने देखील ओळखलं जातं। तापी पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करतच ते योगी झाले होते। त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले, असाही अनेक ठिकाणी उल्लेख असल्याचं सांगण्यात येतं। चांगदेवांच्या कानावर एकदा संत ज्ञानेश्वर महाराज यांची कीर्ती पडली, तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली। भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले, पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरच पत्र पाठवलं। योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञान आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले। त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले। त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ते उत्तर लिहिले। ते चांगदेव 65 या नावाने प्रसिद्ध आहे। त्यानंतर चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपान यांची भेट झाली। पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरु मानलं। सन 1305 शके 1227 मध्ये चांगदेवांनी समाधी घेतली। या तारखेबद्दल अनेक दावे प्रतिदावे आहेत। ज्ञानदेव गाथेतील 77 अभंग, तत्वसार हा 404 ओव्यांचा ग्रंथ, काही स्फुटपदे, अभंग आणि ओव्या असे त्यांचे साहित्य आहे। योगी चांगदेव यांचे मुक्ताईनगर तालुक्यात चांगदेव येथे मंदिर आहे, तर अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील पुनतांबा येथे समाधी मंदिर आहे। मित्रो, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं। अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्रो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळा ज्येष्ठ वद्य द्वादशी त्रयोदशीला सासवडहून प्रस्थान होऊन पंढरपुरात पोहोचतो। यावर्षी या पालखी सोहळ्याचे 3 जुलैला सासवड येथून प्रस्थान झाले। 16 जुलैला तो पंढरपुरात पोहोचेल। 21 जुलैपर्यंत हा पालखी सोहळा पंढरपुरात मुक्कामी राहील। त्यानंतर पौर्णिमेचा काला करून परतीच्या प्रवासाला निघणार आहे। मी शशिकांत जगताप, चांगावटेश्वर देवस्थानचा चौकदार आहे। ही पालखी साधारणतः 125 वर्षाची हिला परंपरा आहे। परंपरेप्रमाणे जे काही चालू राहणे, म्हणजे सोहळ्यामध्ये ज्या नित्यनियमाचे जे नित्योपचार होतात ते सर्व नित्योपचार या ठिकाणी होत असतात। आज आमचं सोपानदेवांनी प्रस्थान केल्यानंतर पुढे सोपानदेव असतो, नंतर पाठीमागे श्री संत चांगदेव महाराज जातात। ही परंपरा आलेली आहे। या ठिकाणी आमच्या रथापुढे 4 दिंड्या आहेत आणि रथाच्या पाठीमागे 28 दिंड्या आहेत। प्रत्येक देवस्थानचे पूर्वीचे जे काही रूट ठरलेले आहेत, रस्ते ठरलेले आहेत, त्याप्रमाणे आमचा पहिला मुक्काम पारगाव मेमने या ठिकाणी, यवत, इंदापूर, अकलूज असं करून आम्ही वेळापूर मार्गे वाखरीमध्ये सर्व संतांचा मेळा होतो आणि पांडुरंगाला आपण भेटायला पंढरपूरला जात असतो। या सोहळ्यामध्ये गोल 3 रिंगण होतात, उभे 2 रिंगण होतात। बकऱ्यांचे 2, स्त्रींच्या रथासाठी बकऱ्यांचे 2 रिंगण होतात। 7 दिवस प्रवास करून 27 जुलैला सासवड येथे लक्ष्मीनारायण मंदिरात पोहोचेल। या सोहळ्यात 2 वेळा मेंढ्यांचं रिंगण तर 3 वेळा अश्वांचे गोल रिंगण होते। या सोहळ्यात पुरंदर, दौंड, हवेली, जुन्नर, इंदापूर, लातूर, नाशिक, परभणी या भागातील दिंड्यांचा सहभाग असतो। पालखीच्या रथापुढे 3 दिंड्या तर मागे 24 दिंड्या चालतात। हा पालखी सोहळा 2 जिल्ह्यातून जातो।
पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव सराटी येथून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे दाखल होतो. वाखरी येथे 15 जुलैला नवमीला माऊलींच्या पालखीची तर 16 जुलैला दशमीला तुकोबाराय यांच्या पालखीची भेट होते. पारगाव, मेमाणे, बोरियंदी, यवत, पाटस, रावणगाव, शेटफळगडे, भिगवण, डाळज, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर महादेव मंदिर, बोंडले, भंडीशेगाव, संतनगर, वाखरी या गावांमध्ये मुक्कामानंतर दशमीला पंढरपुरात पालखी मुक्कामी पोहोचते. तेथे श्री संत योगीराज सांगावटेश्वर मठात पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो.